त्या दिवशी केलेले हरभरे आपण रात्री भिजत घातले होते बर का, कारण तसेच ठेवले ना की त्याला खूप कीड लागते. त्यासोबत थोड्याशा चवळ्या पण भिजत घातल्या होत्या. आता सकाळी भाजीला काहीच नव्हतं, मग त्यातलेच थोडेसे हरभरे घेतले होते. हरभरे तेल आणि मीठ टाकून परतत घातले आणि एकीकडे कालवणाची मिरची काढली. तोपर्यंत इकडे हरभरे पण परतले होते बर का. मग लगेचच थोडेसे खायला ठेवले आणि बाकीच्याची भाजी बनवली. बाहेर ऊन पण आलं होतं खूप, मग भिजवलेले सगळे हरभरे उन्हामध्ये सुकत घातले आणि त्यासोबत चवळी पण सुकायला टाकली. दुपार होत आलेली होती आणि पाण्याची लाईट पण आली होती. मग बसले होते ड्रिप चेक करत. काम पण नव्हतं काही, मग बसले होते सोबतच झाडांना पाणी देत. आता आळे भरायला खूप उशीर लागत होता बर का. मग खडे गोळा केले आणि बसले होते खडे खडे खेळत. लहानपणी आम्ही मैत्रिणी गोळा झालो ना की असं खड्यांचा डाव किंवा चल्लसाट खूप खेळायचो बर का. आता खेळतच होते तेवढ्यात दिसलं मला कारल्याचं झाड. मग काय बसले त्याचे कारले तोडत. कारल्याची चटणी मला खूप आवडती बर का. आज म्हंटल तीच बनवावं. आईंना कारले घरात न्यायला सांगितले आणि राहिलेल्या झाडांना पाणी दिलं. मुलांचं पण चालू होतं माझ्या मागे मागे फिरायचं काम. अंधार पडायला लागला होता आणि लाईट पण गेली. मग घरी आल्यावर लगेचच झोंबले होते भांडे घासायला. आता खूप उशीर झालेला होता त्यामुळे क्रिश पण हेल्प करू लागत होता. स्वयंपाकाला आणखी टाइम होता आणि भूक पण लागली होती. मग बसले होते पपई खात. त्यानंतर लगेचच कारले चिरायला घेतले. सगळे एकदम बारीक व्यवस्थित चिरून घेतले आणि नंतर लगेचच पाणी ठेवून त्यामध्ये त्या कारल्याच्या फोडी टाकल्या. कडूपणा जावा म्हणून थोडासा लोणच्याचा खार टाकला आणि लगेचच एकीकडे चपात्या करायला घेतल्या. आता चपात्या शक्यतो चुलीवर करत असतो बर का, पण आज खूप उशीर झालेला होता त्यामुळे बसले होते गॅसवरच करत. चपात्या होईपर्यंत इकडं कारलं शिजलं होतं. मग सगळं व्यवस्थित पिळून घेतलं. त्यानंतर लगेचच मसाला काढून घेतला. आता मसाला तुम्ही आवडीनुसार टाका, पण शेंगदाणे आणि खोबरं कंपल्सरी आहे. आता अशा पद्धतीने कारल्याची चटणी केली ना की कारलं कडू पण होत नाही बर का. मला तर खूप आवडती बाबा कारल्याची चटणी. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि लगेचच कारलं टाकून थोड्या वेळ शिजून द्यायचं. आता खोबरं आणि शेंगदाणे आधीच भाजून घेतले होते बर का, त्यामुळे ते सगळ्यात शेवटी टाकायचे. गॅस बंद करून तुम्ही गरम याच्यामध्ये 2-4 दाणे साखरेचे पण टाकू शकतात. याने कारल्याच्या चटणीला खूप छान चव येते. आता टीव्ही बघत बघतच चालू होतं माझं जेवण करायचं काम. त्यानंतर खुशीला थोडासा ताप आला होता बर का. मग तिला पुदिन्याचा रस प्यायला दिला होता.